मणी सर काय झालंय नक्की? सुजित कधी बाप नाही होऊ शकणार आहे. काय बोलतोयस तू? बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हे सगळं जर शालिनी मॅडमला कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. आणि सुजित सरांनाही खूप त्रास होईल या सगळ्याचा. मला तर विचार करूनच शालिनी मॅडम आणि सुजित सरांचं टेन्शन आलंय. मी शालिनी मॅडमला जाऊन बघते. नाही, त्यांना कल्पना आहे, त्यांना माहित झालं. तुला या सगळ्यात पडायची गरज नाहीये. देवाच्या काठीला आवाज नसतो, पण ती ज्याच्यावर बसते ना, वळ बरोबर उठतो. सुजितच्या पापाची शिक्षा परमेश्वराने दिली त्याला. म्हणतात ना, भूतकाळात केलेली पाप भविष्य काळात भोगावीच लागतात. आपल्या कर्माची फळं भोगतोय तो. मॅडम, कशाबद्दल बोलताय तुम्ही? सुजित सरांनी असं कुठलं पाप केलंय? स्वानंदी, सुजितने याआधी अनेकांना भरपूर त्रास दिलाय ना, तर त्याचीच शिक्षा भोगतोय तो. हो नाही? हा, तेच म्हणते मी. बरं, मी आलो, फ्रेश होऊन येतो. सुजित, घे गरम गरम नाश्ता कर. काय झालंय मम्मा? व्हॉट्स रॉंग विथ यू? तू अशी शांत शांत का वाटतेस? नाही रे, काही रॉंग नाहीये. सुजित, असं तुला बेडवर पडलेलं बघायची सवय नाही ना, म्हणून कसं तरी वाटतंय रे. आईचं म्हणे ना, शेवटी तू खा ना. माझा नाश्ता कुठे आहे? सुजित, तुझ्या मॉमला विचार की माझा नाश्ता कुठे आहे.